भगवत प्राप्तीचे आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये 4 मार्ग सांगून दिलेले आहेत। ऐकताय ना? पहिला मार्ग ज्ञान मार्ग, दुसरा मार्ग कर्म मार्ग, तिसरा मार्ग योग मार्ग आणि चौथा भक्ती मार्ग। ओझरत आपण प्रत्येकाचं एक एक उदाहरण बघू। ज्ञान मार्ग काय करतो? ज्ञान मार्ग मोक्ष देतो। ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत। ज्ञानानं आपल्याला मोक्ष प्राप्त करता येतो। पण साधू संत म्हणतात देवा तुझा मोक्ष तुलाच, आम्हाला नको का? घेईन मी जन्म याजसाठी देवा, की देवा आम्हाला इथं जन्म घ्यायचा आहे का? कारण तुझी सेवा करता यावी म्हणून। मोक्ष मिळाला तर आम्हाला सेवा करता येणार नाही। मग ऐका, जर ज्ञान मार्गाने आपल्याला मोक्ष मिळत असेल तर मोक्ष मार्ग ज्ञान मार्ग आपल्या फायद्याचा नाही। आता दुसरा मार्ग कर्म मार्ग। कर्म मार्ग काय सांगतो? म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर। कर्म मार्गानं स्वर्गाची प्राप्ती करून घेता येते। चांगलं कर्म केलं ना तर मनुष्याला स्वर्ग मिळतो, स्वर्ग। पण मनुष्याला जरी स्वर्ग मिळत असला त्या स्वर्गातले अमर काय इच्छा करतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा। मग स्वर्गातल्यांना मृत्यू लोकात येण्याची इच्छा असेल तर कर्म मार्गाने स्वर्गात सुख आपल्या फायद्याचं नाही। आता तिसरा मार्ग, लक्ष आहे ना तुमचं? तिसरा मार्ग योग मार्ग। भगवद्गीतेमध्ये योग मार्गाविषयी थोडंसं अतिशय सुंदर सांगितलेलं आहे। योग मार्ग कसा आहे सांगतात? क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्वीर वाप्यते। अवघड असा योग मार्ग सांगितलाय। योग्यानं काय करावं? योगाची या वाटा जे रिघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला। भागा आला तया दुःखाचाची वाटा जे रिगाले गा सुभटा योगाची या वाटा। योग्यानं काय करावं? शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीचे असावे घरातू। तहान लिया तहानची प्यावी भुकेलिया भूकची खावी अहो रात्र अवावी मवावा वारा। योग्यानं तहान लागल्यावर पाणी पिऊ नये, तहानच पिऊन घ्यावी। भूक लागल्यावर भूकच खावी। एवढा अवघड योग मार्ग जर असेल तर तो आपल्या फायद्याचा आहे का? नाही। आता राहिला साधा सोपा आणि आपला सगळ्यांचा आवडता तो म्हणजे भक्ती मार्ग, भक्तिपंथ बहु सोपा। मग भक्ती मार्गानेच आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते। म्हणूनच ज्ञानोबा सांगतात की आज मी तुम्हाला संसारातून मुक्त होण्याचा एक मार्ग सांगतो।